काल एकाने विचारलं, "काय रे कसं चाललंय? ठीक आहेस ना? सगळं ओके तर आहे ना?" आता त्याला कसं आणि काय सांगू, की ठीक आहे. पण म्हणतात ना, की सर्व गोष्टी बोलायच्या नसतात, सर्व गोष्टी सांगायच्या नसतात. ठीक आहे म्हणायचं आणि विषय सोडून द्यायचं. हेच एक मुलांच्या आयुष्यात असंच असतं. नुसती चिडचिड, नुसता राग-राग, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक विचार. असं वाटायचं की माणूस काम केल्यामुळे थकतो. त्याला केल्यामुळे त्याला थकवा येतो किंवा तो काम केल्यामुळे थकून जातो असं वाटायचं. पण खरा विचार करायला गेलो, तर आज हे लक्षात येतंय की लाख रुपये कमवणारा आणि 15 आणि 16,000 रुपये कमवणारा पण आज चिंतेत आहे. विचार करायला गेला तर माणूस कधीच कामामुळे थकत नाहीये. काम किती असलं तरी तो जेमतेम आराम केल्यानंतर किंवा शरीराला जर थकवा आला, तर जेमतेम आराम केल्यानंतर त्याला परत काम करण्यासाठी तयार होतोय. पण थकवा खरा येतोय कुठे? किंवा खरा जाणवतोय कुठे? हा महत्त्वाचा विषय आहे. विचार करायला गेलं ना, तर आजकाल नवीन पिढीतली पोरं, असं नाही की नवीनच पोरं, प्रत्येक माणूस आज विचारांमध्ये गुंग आहे, विचारांमध्ये मग्न आहे. नको त्या विचारांमध्ये स्वतःला अडकवून घेतोय. आहे त्या कामामध्ये खुश नाहीये. जे काम भेटते त्यामध्ये खुश नाहीये किंवा जे त्याला करायचं ते त्याला भेटत नाहीये आणि जे भेटतंय ते त्याला करायचं नाहीये. असं काय? काय करतोय आपण? हा काय बोलला, तो काय बोलला किंवा ह्याचं असं चाललंय, तो मला नीट नाही बोलला. एखादी गोष्ट आपल्याबरोबर अशी होते, की हे आपल्या मनात नाहीये पण ती घडते. मग ती आपल्याला मान्य करावी लागते. त्यामुळं काय होतंय, अतिविचार आणि हे सगळं काय होतंय आपल्या मनावर जातंय आणि जर माणसाचं मनच शांत नसेल, मन शांत नसेल तर आपलं डोकं शांत नसणार आणि डोकं जर शांत नसेल तर आपली बॉडी कशी शांत असेल? शरीराला जर बाहेरून थकवा म्हणजे शरीर जर थकलं, तर आपण आराम केल्यानंतर सॉल्व्ह होईल. आपला आराम भेटेल. आपण काम करण्यासाठी तयार होईल. पण आपलं जर मन शांत नसेल, डोकं शांत नसेल, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा करणार? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.